नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि रोहन ब्लॉग 06मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपला खास ब्लॉग होणार आहे तो म्हणजे मुंबई टू विलेज असा. आणि सर्वजण ब्लॉग बनवण्यासाठी सकाळी निघतात, पण आपलं जरा वेगळं नियम आहे. आपण दुपारी निघालात आणि बाहेर होऊन तुम्हाला बाहेर होऊन दाखवतो. ऊन बघा किती बघतो. आणि आपण आता जास्त वेळ न घालवता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, आता आपण बाईकवर बसलो आहोत आणि पुढचा प्रवास करायचा आहे गावचा. ऊन भरपूर झालेला आणि बघितलं तर 2:30 वाजून गेलेले आहेत. तिथं आता जास्त वेळ न घालवता जो पुढचा प्रवास आहे तो कंटिन्यू करायला लागेल. देवाचं नाव घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे गणपती गजानन, माता लक्ष्मी आई जगदंबा, राधाकृष्ण आई विरामावली माझे कुलस्वामिनी लक्षात ठेव ग. घरातून निघायला तर 2:49 म्हणजे मिनिमम 3 वाजलेत. आणि बघूया पुढचा प्रवास कसा होता. पाय ठेवायला बरोबर येते काय. चला हे गणपती गजानन. आता आपल्याला फक्त एकदा पेट्रोल पंपावर थांबायचं आहे आणि नंतरला 1-2 ब्रेक घ्यायचे आहेत, ते घ्यायचे आहे. चला तर मित्रांनो, आता आपण जवळपास मुंबई गोवा हायवेच्या जवळपास पोचलेलो आहोत. पण पुढं काय बघायला भेटतंय, ट्रॅफिक. इथं ट्रॅफिक गाडीत टर्निंग वगैरे मारतात, त्याच्यामुळे इथं जास्त ट्रॅफिक असेल. असो, पुढला प्रवास आपला हा रस्ता खाली भेटणार आहे. फक्त आपल्याला इथून थोडीशी कसोटी करत जावी लागल. ह्याच्यावरच गाडी टाकू की काय? ह्याच्यावर गाडी टाकली तर मस्त पैकी जाईल. माझं पेट्रोल पण वाचेल आणि सर्वच व्यवस्थित जाईल. पण ती मज्जा कुठे येणार आहे जी प्रवास आपल्याला करायचा आहे तो. आज 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण मुंबई गोवा हायवे जॉईन करणार आहोत. आणि इथून आपण मुंबई गोवा हायवे जॉईन केलेला आहे. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. आणि आज आपला छोटासाच ब्लॉग होणार. छोटासा म्हणजे आपल्यासाठी ही मोठी राईड असणार, कारण गावाला जाणं आणि त्याच्यामध्ये ब्लॉग बनवणं काहीतरी 135 ते 140 किलोमीटरचा हा प्रवास आपला आहे. आणि त्या जर्नीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय, काय काय अनुभवायला भेटतंय ते सुद्धा आपण बघू. आणि वाजलेले 3:06. मला 2:15 निघायचं होतं, पण थोडं उशीर झालं. असं पण तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पुढे जाऊन पेट्रोल टाकावं लागेल, कारण पेट्रोल आहे फक्त 2 कांद्या. आणि जर आपण विचार केला गावी जायला आपल्याला हा पुरेसा आहे, पण मला गावच्या पेट्रोलवर थोडा सुद्धा भरोसा नाही. आता आपल्या पेट्रोल टाकून झालेलं आहे. आता फक्त जरा पुढे जाऊन पाणी पिईपर्यंत जाऊ पाणी पिऊया आणि पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया. इथंच थांबूया सावलीला. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चला आता आपला पुढचा प्रवास चालू करूया. पेट्रोल टाकलेलं आहे आणि इथं टोल नाक्याचं दुरुस्ती काम झालेलं आहे, म्हणजे कर आकारायला तर लवकरच सुरुवात होणार आहे. बघूया. हा टोल नाक्याचं नाव विसरलो मी, म्हणजे इथं खारपाडा टोल नाका आहे हा. आणि इथं सर्व काम वगैरे म्हणजे बोर्ड वगैरे नवीन लाव केलेत. माझ्या मते तर कर आकारायला सुरुवात करतील. अजून आपल्याला पुढे एक भेटेल तो म्हणजे आपला कोलाडचा असा असणार आहे टोल नाका. आता रस्ते पण पटापट होत आहेत, त्याच्यामुळे टोल आकारायला काही प्रॉब्लेम नाही. फक्त रस्ते पण त्याच दर्जाचे बनवून दिलं म्हणजे झालं. तर मंडळी, आता आपण पोचलेलो पेन. म्हणजे आता वाजलेले 3:45 वाजलेले आहेत, 3:43 झालेत आणि आपण पेनला पोचलो. म्हणजे आता आपल्याला अजून अर्धा तास तरी लागणार आहे, तो म्हणजे नागुटण्याला पोचायला. नागुटण्यावरनं ब्रिज झालेला आहे नवीन, आणि आता आपण त्याच्यावरनं जाणार आहोत. ऍक्च्युली आपला जो मोड आहे तो चेंज झालेला व्हिडिओचा होता, त्याच्यावरनं आपल्या फोटोच्या याच्यावर गेलेला. आणि जो हा ब्रिज आहे खरोखर 1 नंबर वाटतो, अप्रतिम.
फक्त थोडी काळजीपूर्वक गाड्या चालवा, कारण की जितका हा टर्न चांगला दिसतोय तितकाच वाईट सुद्धा आहे. रस्ता जो आहे तो जसं समुद्राच्या लाट आल्यावर होडं वरती खालती होतात ना, तशा प्रकारे जम्पिंग येते. त्याच्यामुळे काळजी घ्या आणि समोरच्या गाडीवर लक्ष ठेवा. आणि सध्या तरी ही लाईट लावली ना, त्याच्याने जो सुख वाटतोय एक नंबर. फक्त ती लाईट आहे ना दिवसाची पेटायला पाहिजे इतकंच, नाही तर त्याचा काही उपयोग नाही. रस्ता एक नंबर, अप्रतिम. मी असंच आपल्या व्हिडिओ नेहमी बघत राहा. मी आपल्याला नवीन नवीन अपडेट देत राहीन मुंबई हायवेची, कारण की महिन्यातून एक फेरी तरी रोजची असतं गावाला. आणि आता आपल्याला इथं भेटल हा बघा, एक नंबर रस्ता झालाय. डायरेक्ट आपण इकडं, म्हणजे खालना जो ट्रॅफिकचा इश्यू होता तो पूर्ण कॅन्सल झाला आपल्या ह्याच्यातून, चॅप्टर मधून. फक्त आपल्या ज्या वेळेला आपण नागुतने मार्गे जाऊ ना, लोहा मार्गे, त्यावेळेला थोडं तकलीफ होईल. आणि इकडे आपण बघू शकतो रस्ता बहुतेक झालेला आहे, काम चालू आहे. आणि लवकरच आपल्याला चांगला असा रस्ता बघायला भेटेल. इथं थोडंफार सावधगिरी बाळगा, कारण की जे खालून लोक वगैरे येतात. काका इकडे बघा, इकडनं गाड्या येतात, तिकडनं नाही. काका त्यांच्या धुंदीमध्ये आहेत. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे काय समजायला मागत नाही. आबा शाबास, हा चाललाय हलत दुलत, हले दुले महात्मा फुले. आणि आता आपण पोचलो कोल्हाच्या जवळील जो टोल नाक्याचं काम चालू होत होतं म्हणजे झालंच जमाय. आता 2-3 महिने थांबले ना तर मला तर गणपतीपर्यंत आहे ना टोल वसूल करायचं सुरुवात सुद्धा करतील. हे बघा इथं बोर्ड लागलेत, म्हणजे कोणती गाडी कोणत्या लेन मध्ये चालवायची ती. आणि मी अजून म्हणजे आतापर्यंत 2-1 महिने झाले हेच बघतो, इतकं ह्याचं काम चालू झालं. आणि हे बघा मोठ्या प्रमाणात खडी टाकलेली आहे ह्या बाजूला. काय हे पोलीस काका आहेत, थांबवतील का आपल्याला? थांबवतील काय माहिती. नाही थांबवलं, मला काय थांबवतील. त्या काकांना फाईन मारायला घेतली हातात. आपण डायरेक्ट इंदापूरला व्हिडिओ चालू करणार होतो, पण जो समोर व्ह्यू दिसतोय त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा कॅमेरा चालू केलेला आहे. तो म्हणजे आपल्याला लाडक्या बाप्पाच्या मूर्त्या बघा कशा दिसते छान. आता कधी तो महिना येते ज्या महिन्यामध्ये आपले बाप्पा लाडके बसतेत. आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की आपले लाडके बाप्पा आपल्या घरी यायचा दिवस कोणता आहे, कोणती तारीख आहे ती कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला. बघा काय छान वाटतंय, अप्रतिम. चला आपण पुढे जाऊया. ड्रीम बाईक सर्वांची लाडकी ZX10R, सर्वांच्या लाडकी बाईक ZX10R. हे बघा सर्वांच्या लाडकी आहे भाऊ, एक नंबर. आणि तुम्ही समोर पाहू शकता आपल्या कोकणची शान, महाराष्ट्राचा सन्मान लाल परी एक अनोख्या अंदाजामध्ये प्रवास करतोय. अप्रतिम पनवेल डेपोचे आहे. आणि खरोखरच आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं एक म्हणजे गोरगरिबांची सोबती, शाळा आणि कॉलेजच्या मुलांचे जे सोबत असते ना, ती आपली गाडी. गाव साईडला पोचलो होतो आणि इंदापूर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे इथं छोटंसं जो धाबा आहे त्याच्यावर थोडं रिलॅक्स करण्यासाठी थांबलेलो आहे. आणि मस्तपैकी निवांत बसलेलो आहे. आणि ते आपली इकडं बाईक लावलेलं आहे मस्तपैकी, दिसतच असेल तुम्हाला. आणि तो त्या बाजूला आपण बघायला गेलो तर तिकडं आपला इंदापूरला ट्रॅफिक आहे तो सर्व दिसत असेल, त्याबरोबर जास्त कॅमेऱ्याच्या मध्ये दिसत नसेल. प्रवास करतात त्यावेळी थोडा आराम पण महत्त्वाचा असतो, त्याच्यासाठी आराम. आता मी गावाच्या जवळपास आलो आहे आणि इंदापूर रस्त्याला ट्रॅफिक लागलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि गावाला आल्यावर जो आपला मेन काम असतो
तो म्हणजे आता बघू शकतो हातात दगड आहे आणि आपला दगड जाणार आहे आंब्याच्या झाडावर. बघूया पहिल्या डावामध्ये एक ते दोन दगड मारू, बघूया किती पडतात ते. पहिला चेंडू बघूया आपला हुकलेला आहे आणि आत्ता अजून आपल्याला दगड बघायला लागतील. एक पण नाही पडला. आहेत भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत, पण पडत नाही. चला पुन्हा एकदा आपण ट्राय करणार, जास्त जोराचा न मारता आरामात मारू, म्हणजे एकतर परत आईच्या गावात आंब्याने आता आपलं नसकून दिलं. आणि इंदापूर बाजूला ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे आपला जो महागाव मार्गेचा रस्ता आहे त्याच्याने आपण जाणार आहे, त्याच्यामुळे आपली फायदा ही झाली. म्हणजे रस्ते जे खेडेगावातील रस्ते आपल्याला माहिती आहेत आपल्या जवळपासच्या, ते किती गरजेचे आहेत. आता ह्या बाजूला नेटवर्क नाही आणि गुगल मॅप जिथं काम नाही ना करणार, तिथं आपल्याला स्वतःला डोकं चालवायला लागेल. म्हणजे आपण खेडेगावातून आहोत ते इतकं लक्षात होतं की ट्रॅफिकमध्ये सुद्धा आपल्याला इकडे जवळपासचे रस्ते आपल्याला माहिती पडतील.